सैफ अली खानवर मध्यरात्रीच्या सुमारास चाकू हल्ला, हल्लेखोराचा सीसीटीव्ही समोर. इमारतीतील पायऱ्यांवरून चढत हल्लेखोर सैफच्या घरात शिरला. उद्देश चोरीचा असल्याचं प्राथमिक तपासातून उघड. चाकूचा दाग दाखवत हल्लेखोराने सैफ अली खानकडे 1 कोटीची मागणी केली. एफआयआर मधून मोठी माहिती समोर. केअरटेकर लिमाच्या जबाबात 1 कोटी मागितल्याचा उल्लेख. सैफच्या घरात शिरणाऱ्या एका आरोपीचं लोकेशन सापडलं. आरोपी प्रभादेवीत असल्याची माहिती. 10 पथकांकडून शोध सुरू. आरोपींवर गुन्हा दाखल. देशातल्या मेगा सिटीमध्ये मुंबई सर्वात सुरक्षित. मात्र काही घटनांमुळे मुंबईला असुरक्षित म्हणणं हे चुकीचं. सैफवरील हल्ल्याबाबत पोलिसांची कारवाई सुरू. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर. मुंबईतील कायदा सुव्यवस्था ढासळते. मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घ्यावं. सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर शरद पवारांची गृह खात्यावर टीका. सैफ अली खानच्या घरातील केअरटेकर लिमाची पोलिसांकडून 5 तास चौकशी. आरोपी घरी शिरल्याचं सर्वप्रथम लिमानेच पाहिलं. हल्ल्यात लिमाच्या हातालाही जखम.